नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चोरट्या मार्गाने जाणारे 11,22,000 रुपयाचे चंदन पोलिसांनी केले जप्त. चंदनाच्या झाडाची अवैध तोड करून 68 किलो चंदन चोरून नेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष कामगिरी करत वाहनासह 11,22,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यावरून आष्टामोड येथे चंदनाच्या लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या लहान टेम्पोला पकडण्यात आले. सदरच्या लीलँड कंपनीच्या दोस्त टेम्पोच्या संरचनेत फेरबदल करून एक गोपनीय चोर कप्पा तयार करून त्यामध्ये प्रतिबंधित व संरक्षित चंदन वृक्षाचे लाकूड चोरी करून चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना सदर पथकाने सापळा लावून लीलँड कंपनीच्या दोस्त टेम्पो क्रमांक MH44 U3306 ची पाहणी केली असता त्यामधील चोर कप्प्यात वृक्षतोड करण्यासाठी प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तासलेल्या चंदनाचा गाभा व लाकडे मिळून आली. वाहन चालक मालक हे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. त्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पळून गेलेल्या आरोपीच्या ताब्यातील वाहनातून 68 किलो चंदन टेम्पो असा एकूण 11,22,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाणे चाकूर येथे नमूद आरोपी विरुद्ध कलम 41, 42 भारतीय वन अधिनियम 1927 व 04 महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 303(2)(3)(5) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही वरिष्ठाच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार चंद्रकांत डांगे, रामहरी भोसले, युवराज गिरी, अर्जुन राजपूत, सिद्धेश्वर मदने, गोविंद भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली आहे.